नमस्कार. आज आपण पुदिना राईस किंवा पुदिना पुलावही म्हणू शकतो बनवणार आहोत. त्यासाठी आपण पुदिन्याची चटणी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, आपल्याला जसं तिखट लागेल तसं आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर एक लसूण घेतलेला आहे सोलून आपण, आणि 2 चमचे सुक्क खोबरं घेतलेलं आहे, आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकून आपण ही चटणी बनवून घेणार आहोत. त्यानंतर एका भांड्यात आपण 3-4 चमचे तेल घेऊन त्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाल्यामध्ये जिरं, काळी मिरी, मसाला वेलची, चक्री फूल, दालचिनी आणि एक तमालपत्र टाकणार आहोत. त्यानंतर मसाले व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे आहेत. खडे मसाले व्यवस्थित तेलामध्ये भाजल्यानंतर आपण त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकणार आहोत. कांदा आपण पुदिन्याच्या चटणीमध्ये पण टाकलेला, त्यामुळे आपण एकच कांदा टाकलेला आहे आता तेलामध्ये. कांदा टाकल्यानंतर आपण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित कांदा तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आता आपला कांदा व्यवस्थित तेलामध्ये भाजलेला आहे. आता आपण त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. टोमॅटो टाकल्यानंतर 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटोऐवजी तुम्ही 2-3 चमचे दही वापरू शकता. आता आपला टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे. आता त्यामध्ये आपण घेतलेल्या भाज्या टाकणार आहोत. मी आता इथं वाटाणा, बटाटा, फ्लॉवर टाकलेला आहे. त्याऐवजी तुम्ही गाजर, बीन्सही वापरू शकता. आपल्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या आपण घ्यायच्या आहेत. त्यानंतर भाज्या व्यवस्थित तेलामध्ये परतल्यानंतर आपण त्यामध्ये आता पुदिन्याची चटणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये आता अर्धा तास भिजवलेला तांदूळ टाकणार आहोत. आपल्याला हवा तो तांदूळ आपण घेऊ शकतो. तांदूळ टाकल्यानंतर आपण 2 ते 4 मिनिटं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तांदूळ भिजवून टाकल्यामुळे राईस आपला व्यवस्थित फुलतो. आता त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्यानंतर परत एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकणार आहोत. पाणी आपण गरम करून टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर आपण वरतून 1 चमचा तूप टाकणार आहोत. तूप टाकल्यानंतर भात व्यवस्थित वाफ देऊन शिजवून घ्यायचा आहे. 5 ते 7 मिनिटं लागतात. त्याऐवजी तुम्ही कुकरमध्येही डायरेक्ट फोडणीला देऊन भात 2 शिट्ट्यांमध्ये तयार होऊ शकतो. तयार आहे आपला पुदिना राईस.